एक बातमी अशी आली ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. ती बातमी होती तुम्हाला ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याची. त्यानं तुमचं आयुष्य बदलून गेलं. काय घडलं नेमकं तेव्हा, त्या घटनेच्या आधी तो दिवस काय होता आणि त्याच्या आधी काय घडलं, की असा प्रसंग तुमच्यावर आला? ॲक्च्युली 14 जानेवारी 2017ला माझं ब्रेन हॅमरेज झालं. आणि त्याआधी काय व्हायचं, बरं ते का झालं हे आजपर्यंत डॉक्टरांना कळलं नाही. क्लॉट्स झाले होते. बरं तेव्हा मी काय अल्कोहोल घेत नव्हतो, काय नाही. तो का ते डॉक्टरना आजपर्यंत ते कळलं नाही. माझं ना थोडं डोकं दुखायचं आणि मी घरी न सांगता ना डिस्प्रिन घे, ॲनासिन घे, ह्या मी दिवसाला 8-8, 10-10 गोळ्या घ्यायचो घरी न सांगता. कारण डोकं थांबायचंच नाही. मला हे नाही सुचलं की जाऊन सिटी स्कॅन करावं किंवा काय करावं, हे मला नाही सुचलं. आणि मग एक दिवस अचानक 14 तारखेला मी कोलॅप्स झालो. मग तिथून मग मला आणि तो होता संडे, भक्तिवेदांत हॉस्पिटलला घेऊन गेले, पण एकही सर्जन अवेलेबल नव्हता. तर तरीसुद्धा त्यांनी कॉन्टॅक्ट करून ठाण्यावरचे एक खूप वृद्ध सर्जन आहेत, डॉक्टर सत्यनारायण शनॉय, ते ठाण्यावरून आले माझ्यासाठी. 3 लोक त्या दिवशी ब्रेन हॅमरेज सॉर्ट ऑफ केसेस होत्या OTमध्ये. त्यातले 2 दगावले, मी एकटा वाचलो. डॉक्टर सत्यनारायण शनॉयने मला त्या दिवशी वाचवलं. ओके, त्याला माहीत नाही हा कोण आहे, मराठी कलाकार आहे का काय त्याला काहीच माहीत नाही. काही दिवसानंतर पेपरमध्ये तो टाइम्स ऑफ इंडिया वाचतो. टाइम्स ऑफ इंडिया इंग्लिश पेपरमध्ये त्याने स्वतःचं नाव वाचलं, डॉक्टर सत्यनारायण शनॉय ऑपरेटेड द ॲक्टर विकास समुद्रे. त्याने बोलवलं स्टाफला, का अरे ये कौन है, मैंने किसको ऑपरेशन किया है, कौन है ये विकास समुद्रे. मग जो मराठी स्टाफ होता त्यांनी सांगितलं, अरे सर ये बहुत बड़े कलाकार है मराठी के, और आपने इसलिए आपका नाम. अभी बोले मैं इतने साल से डॉक्टरेट कर रहा हूँ, मेरा नाम कभी आया नाही, इसको ऑपरेशन. डायरेक्ट माझ्या वॉर्डमध्ये आले, कोण आहे बाबा तू, मेरा नाम पेपर में आया. मग ते असं वगैरे आमचं तेव्हा छान बॉन्डिंग वगैरे झालं. पण त्या दरम्यानसुद्धा बरेच लोक, मी कॉन्शियस नसल्यामुळे अवधूत गुप्ते येऊन गेला, सागर, आणि बरीच मंगेश देसाई, बाबाकर, अशी बरीच लोक येऊन गेले, कलाकार मोठमोठे येऊन गेले. पण मी शुद्धीत नसल्यामुळे मला ते काय कळलं नाही. पण नंतर खूप लोकांनी फंड्स पण रेज केले त्या काळामध्ये. आणि मग माझ्या बायकोने माझा मुलगा तेव्हा साधारण 6-7 महिन्याचा होता. मला जो मुलगा झाला, वडील गेले 16मध्ये, 17ला मुलगा झाला. 6-7 महिन्याचा काहीतरी मुलगा होता माझा. ते बायको आता मला टाकून मग सगळं मंत्रालयाच्या फेऱ्या मार, ह्याला मग इकडे मार, तिकडे जा, फंड्स गोळा करण्यासाठी. कारण तो खूप खर्चिक मामला होता. तो 20-22 लाखाचा तो मामला होता. मराठी कलाकाराकडे एवढे पैसे एका वेळेला शक्यच नव्हतं. सो तिने खूप जीवाचं रान करून ह्याच्या बाईकवर जा, त्याच्या बाईकवर जा, या ट्रस्टला भेट, त्या ट्रस्टला भेट, मुख्यमंत्र्यांना भेट, एकनाथ शिंदेंना भेट, असं सगळं करून तिने माझं सगळं ते जुळवून आणलं. आणि माझं ऑलमोस्ट सगळ्या त्या फंड्समधूनच माझं सगळं ऑपरेशन वगैरे झालं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की माझ्यामुळे जे लोक मोठी झाली, ज्यांना मी स्क्रीन दाखवली, ज्यांना मी स्टेज दाखवलं, ज्यांना मी पॉप्युलर करून दिलं, ते लोक बघायला सुद्धा नाही आले. ना विचारपूस केली, ना 6 महिन्याने, ना 8 महिन्याने, ना काय नाही, ना आजतागायत. आज झाली मला वाटतं 8 वर्ष झाली. 9 वर्ष झाली, 9 कंप्लीट या जानेवारीमध्ये. तर त्या गोष्टीचं मला थोडं वाईट वाटलं. पण चांगले अनुभव पण आले, आपले कोण आहे ते कळलं. आणि पण झालं काय की माझे जे फोटो व्हायरल झाले ते कोणी काढलेले अजूनपर्यंत कळत नाही आहे. खूप माझी ती विचित्र अवस्था होती. म्हणजे टक्कल होतं आणि सगळे बँडेज लावलेले. आणि काही ग्रुप्सवर तर माझ्या मृत्यूच्या बातम्या आल्या. ओके. आणि न्यूज चॅनलला दाखवत होते, पण रोज डेली विकास माझा हेल्थ अपडेट यायचा सगळ्या चॅनलला. म्हणजे अगदी माझा एक मामा आहे कल्याणमध्ये, तर त्याला कळून द्यायचं नाही असं आमचं ठरलं होतं. म्हणजे माझ्या फॅमिलीचं ठरलं होतं, कारण मी एकुलता एक भाचा आहे त्याचा, आणि त्याला कळून द्यायचं नाही असं ठरलं. तर तो सगळे न्यूजवरचं TV केबल काढून टाकला माझ्या भाच्याने घरातला. पण शेवटी त्यांनी पेपरला वाचलीच माझी कुठेतरी बातमी 4-5 दिवसांनी त्यांनी. मग तेव्हा त्यांना कळलं. सो फोटोज खूप घाणेरड्या प्रकारे व्हायरल झाले होते. त्यामुळे झालं काय, मग मी साधारण 2-3 वर्षांनी सिद्धार्थ जाधव मला भेटला. तो माझा खूप चांगला मित्र आहे. म्हटलं तो बोला, विक्या तुला खूप टाईम लागणार आहे परत इंडस्ट्रीत कमबॅक करायला, कारण तुझे फोटो असे व्हायरल झालेत ना. किती मीटिंग्समध्ये तर बोले मी होतो. आता लोकांना भीती काय वाटते, याला घेतलं सिनेमात, अर्धा झाला आणि हा गेला तर काय. सो आजही बरेच वेबसाईट्स अशा आहेत, बरेच छोटे OTT चॅनल्स जे फेसबुकला दिसतात, जे कलाकारांना विश करतात दर वाढदिवसाला. आजही माझ्या वाढदिवसाला 30 जूनला
माझे ते जुने फोटो टाकतात ते हॉस्पिटलमधले, कसं कोणी काम दिलं सांगा मला. उलट तुम्ही काय टाकायला पाहिजे की आता हा याचा रिसेंट फोटो आहे, ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, हा काम करू शकतो, ह्याला काम द्या, हे तुम्ही करू शकता. बरोबर. पण हे न करता माझे ते जुने फोटो अजूनही टाकतात. अशा बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्टी चालू आहेत अजूनही लाईफमध्ये. बट आय एम हॅपी विथ एव्हरीबडी. आय एम हॅपी विथ माय लाईफ. 2018मध्ये ते जे दोघं गेले, त्यांच्या जोडीला तिसरा गेला असता तर कोणाला काय फरक पडला असता, पण माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला फरक पडला असता. आज देवाने मला जिवंत ठेवलं. तर मी काय म्हणतोय, माझी एक इनिंग ती झालेली आहे ॲज अन ॲक्टर. आता मला थोडं घरच्या जबाबदाऱ्या पण बघायच्या आहेत. माझी मुलगी पण लहान होती तेव्हा, आता तिची गेल्या वर्षी 10वी झाली. आय एम हॅप्पी. सायन्स घेतले तिने, आय एम हॅप्पी. मुलगा आता 3रीला आहे, तो आता अजून 2-3 वर्षांनी अजून मोठा होईल, मग मी फ्री होईन फुल फ्लेश काम करायला. सो कारण त्याचं काय, कारण माझं जेव्हा ऑपरेशन झालं, माझ्या बायकोने मला, माझं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला टेक ओव्हर केलं, सांभाळलं. सगळ्या इकॉनॉमिक गोष्टी तिने सांभाळल्या, आजही सांभाळते. म्हणजे ती नसती माझी आणि दुसरी कोणतरी माझी बायको असती तर माझं सर्वायवल खरंच खूप कठीण होतं. तिने संपूर्णपणे सांभाळून घेतलं. किती वर्ष चाललं हे आजारपण? नाही, कसलं काय आजारपण, काही आजारपण वगैरे नाही. जानेवारीत माझं ऑपरेशन झालं. माझा कवटीचा भाग आहे ना, एवढा मोठा भाग त्यांनी काढला आणि तो जाताना माझ्या हातात दिला, एका प्लास्टिकमध्ये टाकून. बोले हे 8 महिने तुम्ही तुमच्या कपाटात ठेवायचे. 8 महिने माझ्या कपाटाच्या तिजोरीत तो माझा खोपडीचा तुकडा होता. त्यांनी ती स्किन शिवून लावली होती फक्त, आणि त्याच्यावरच केस आले मग असे एवढेच. आणि मग 8 महिन्यानंतर परत गेलो मी, जानेवारीनंतर मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काहीतरी गेलो, आणि पुन्हा तो कवटीचा पुन्हा टक्कल केलं, पुन्हा तो कवटीचा तुकडा मला लावून दिला.